मम्मी मम्मी दादाना फोन येतो. नाही बाबा हो ना फोन हो ना. हॅलो. हॅलो. हा काय करते मम्मी? काय नाही भाऊ मशीनवर बैठेल होतो रे दादा. असं आहे का? हा काय भाऊ तब्येत पाणी चांगली आहे का? चांगली भाऊ म्हणे काय तब्येत पाणी शोधस तू तुनी तब्येत नाही खायची लेत जाय रे दादा. काही नाही चांगली बाई आमची बी ताण नको घेऊ एवढा. कसा ताण नाही लिहू भाऊ ताण येसच ना रे भाऊ तू इथला 12 कोसवर आम्ही 8 आहे आम्ही तर खाय पेसन झोपतोस पण तू कसं ऊन वारा थंडी पाऊस बट तुला सोसणं पडस ना दादा. बाई मग आम्ही नाही सोसणार तर मग कोण करीन? चिंताच वाटस ना जराशी. हा ते तर आहे पण मग आता काय करते तुझी सेवा करली काय ना देशाची सेवा करली काय एकच गोष्ट आहे. अरे म्हणा दादा तू न बट म्हणणं खरं आहे मी 2-3 दिन आहे बातम्या दखात तर त्यांना मा एक आर्मी शहीद होई घ्या भाऊ त्याला अति पोर वहिनी आणि तो तसा शहीद होई घ्या त्याला पोरनं तोंड सुद्धा दखाल भेटणार नाही तिथून बाई तो व्हिडिओ दखिनी रडायला लाग गई डस डस. बाई गर्व व्हायला पाहिजे आमच्या सारख्या पोरांवर की जे देशासाठी शहीद झाले. बरोबर आहे की नाही? गर्व तू एवढा ताण घेशील तर मग कस काय चालेल? नाही रे भाऊ तुनावरच गर्व आहे मी छाती ठोकीने कोणले बी सांगस म्हणा पोऱ्या आर्मी माय म्हणा पोऱ्या देश ना कुर्ता लढस मी असे कोणतीच गोष्टीच नाही पण तिला कसं समजावडू रे दादा ती कितलं टेन्शन लेस तिनं मन धरू का त्या नात्रेस मन धरू मी कोण मन धरू रे भाऊ आणि म्हणा मनले कितलं लागस पण काय करू मी आता. बाई तू टेन्शन नको घेऊ मी बोलेगीन तिच्याशी मग तिला सांगेल तर होतं मी ना आता थोडंफार तर चालतं आता येणार आहे मी 2 महिन्यानंतर घरी परत. येस बी ते कितला येस रे दादा तू 8-15 दिन ये जमतेम त्या 8-4 दिन कथा काय निघी जात समजत नाही मी असं नाही म्हणत तुले भारत मातानी सेवा कराय ना तू मी आहे ना मला गर्व आहे तुनावर तर मला अंडवर काहीतरी देश ना काम उन्हा असं पण भाऊ माय मक्काना जीव तर शेवट माय मक्काना असणार आहे दादा. बाई ती म्हणणं खरं आहे पण मग जर का मी घरी लागला तर मग तरी कोण थांबेन? तरी जर का कोणीच थांबला नाही तर मग देशाची सेवा कोण करीन? बरोबर आहे की नाही? तुला म्हणणं ते बी बरोबर आहे भाऊ बटात जणी आपण जर असा स्वार्थाना विचार करसूत तर कोण लढीन मग हा आले बट समजत भाऊ. ते ना मग तू जास्त ताण नको घेऊ आणि खंबीरपणे थांब आणि घरावर ध्यान ठेवायचो. बरोबर आहे की नाही? मी आता येईन 2 महिन्यानंतर घरी. भाऊ खावा फेवाने बटी खायची लेस जाय खाशे तर वयच उभा राशी दादा. हा तू जास्त ताण नको घेऊ बाई आम्ही बरोबर आहे आम्ही सुखरूप आहे इकडे. तू बी तिकडे टेन्शन नको घेऊ जास्त तब्येतकडे ध्यान दे. ध्यान तर देस रे दादा अर्धाचे ताथ अर्धाचे तथ काय करू मला बी एवढं कराय करणं पडस वडणं पडस तुनी चिंता वाटस गैरी पण तू काय काळजी ले भाऊ बरं आणि आपलं मातानं संरक्षण कर आपला देश चांगलं संरक्षण कर तुना बरोबरी ना पोरेसले बी मध्येच जाय. हा तू जास्त टेन्शन नको घेऊ. हा ना भाऊ खरं आहे रे म्हणा दादा काय करस एवढं तुला सुखरूप बैठ्या गोष्टी पार पडी जावत तेच म्हणा भारत माताले बिन देवले बी येणवण्यात दुसरं काहीच नाही. उलट तुला सांगू का मी उलट नशिबाने की मला हा टाइम भेटतोय देशाची सेवा करायचा आणि तू असं बोलशील तर कसं काय चालेल? नाही रे भाऊ ते कसं मी बोलत नाही सांगत नाही मी तुला त्यांनाच कुर्ता दाखला ना मोठा करा आणि तुला तेच शिकवण म्हणे दिदी पण मग माय मक्काना जीव कसा कर रास रे भाऊ घेतलं बी करत स्वार्थीच रास ना. ते प्रेम 9 महिना 9 दिन तुला पोट माठेल तुला वागेल मोठा करेल मी म्हणत नाही बटासे जावायला पाहिजे देशनी सेवा करायला पाहिजे प्रत्येकने उलट हवा असा बलिदान देवायला पाहिजे त्याबद्दल नाही भाऊ पण मग कसं राहस काळजी वाटस ना दादा कितलं बी करत आहे म्हणणं मी तुला नाही सांगू तर कोणले सांगू भाऊ. हा जाऊ दे खरंय तू म्हणणं पण आता जाऊ दे काय करशील. मी काय म्हणतो मम्मी मला आता तिकडे सरांचा फोन आलाय सरांना बोलावलंय तिकडे जाणं पडेल. बरं मी ठेवतो आता थोड्या टायमाला फोन लाईन. हा काळजी ले भाऊ आणि मला आता हा फोन करत राजा या दादा तिथलं जाण ना देवले दिवसा लागस मग. हा चालेल मी बराबर फोन करतो तुले रातले. चालेल काळजी ले दादा. हा चालेल.